हॅलो, चला तर नमस्कार. आज आपण हल्टरनेक ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कटिंगच बघायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग बघायचे. तर चला बघू. मी इथं पूर्ण उंची प्लस 1 इंच घेतला आहे. पूर्ण उंची 14 होती, तर मी इथं 13 इंच घेतलं आणि हाफ शोल्डर घेतलं आणि शोल्डर जिथं संपतं तिथून खाली तेवढाच मोंढा टाकलेला आहे. मी शोल्डर जेवढा आहे तेवढा मोंढा टाकल्यानंतर मी हे बघू शकता चेस्टचं माप टाकलेलं. चेस्ट आपली 7 होती, तर त्यात अर्धा इंच प्लस केलं आणि 1.5 इंच मार्जिन करून कमर पण खाली आहे तेवढी घेऊन नंतर 1 इंच प्लस आणि 1.5 इंच मार्जिन सोडून इथं मी मोंढ्याची गोलाई देऊन घेते. ही मोंढ्याची गोलाई आपण तिथे 1 इंचवरती लगेच देऊन घेणार आहोत आणि इथं आपल्याला हाफ इंच शोल्डर क्रॉसमध्ये घ्यायचा आहे. चला तर आता आपण हा बॅक पार्ट कटिंग करून घेऊ. आपल्या इथे बॅक पार्ट काढून तयार झालेला आहे. हे मी बॅक पार्ट कटिंग करून घेते आणि जे वरतून आपण आखलेलं होतं हाफ शोल्डर खाली, तर ते आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग केल्यानंतर करायचं आहे. तर मी ब्लाऊज 1 टक्समध्ये शिवते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला प्रिन्सेस जर शिवायचा असेल तर मी त्या पण पद्धतीने तुम्हाला सांगते, पण आता आपल्याला 1 टक्समध्ये ब्लाऊज शिवायचा आहे. तर मी दोन्ही बाजूंनी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि साईडनी जसं आहे तसंच बॅक पार्ट पण कटिंग करून घेते. आखून घेतलेला आहे पहिला. हे बघू शकता. बॅक पार्ट आखून घेतल्यानंतर 1 इंच आतमध्ये घेऊन मी मोंढ्याची गोलाई देऊन घेते. फ्रंटच्या मोंढ्याची गोलाई देऊन घेते मी. हा फ्रंटचा मोंढा गोलाई देऊन घेतलेली आहे. आता आपल्याला वरती 3 इंच आणि आडव्यामध्ये 3 इंच असं माप घेऊन बाहेरून ज्या आपल्या साईडला होतं तिकडून अर्धा इंच सोडून त्याच्यानंतर 1 इंच मी परत एक्स्ट्रा घेऊन त्याला सरळमध्ये रेष ओढून घेतलेली आहे आणि खाली आपल्याला नेक टाकायचा होता. तर नेक तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता. तर मी इथं 3 इंच घेते नेक. तर तुम्ही बघू शकता नेकला मी व्यवस्थित लाईन अटॅच करून घेऊन त्याला इथं आकार देणार आहे. तर मी हा काय असा आकार देत होते. कसं देऊ मला समजत नव्हतं. पहिल्यांदा पानगळा दिला पण तो छान नव्हता वाटणार, म्हणून मी असा मटक्या टाईपमध्ये गळा द्यायचं ठरवलं. असं नेकचं डिझाईन देणार आहे. खूप छान वाटतो आणि रेग्युलर सगळे असाच घालतात. तर हा नेक आता मी आपलं एवढं झालेलं आहे करून. तर आता मी कटिंग करून घेते याला जसं आहे तसं साईडनी. हे बघू शकता आपलं कटिंग करून झालेलं आहे साईडनी. मोंढा पण कटिंग करून घेतलेला आहे आपण आतल्या बाजूचा. चला आता फ्रंट आणि बॅक एकमेकांवरती ठेवून आता आपण हाफ इंच खाली घेऊ, शोल्डरला कट मारून घेऊ. आता आपला फ्रंट आणि बॅक इथे तयार आहे. आता आपल्याला स्लीव्ज कट करायचे आहे. तर मी ते स्लीव्ज कट करते. स्लीव्ज मी टाकते माझी 4 इंचची आहे स्लीव्ज आणि 1.5 इंच मार्जिन आणि 9.5 इंचची 9 इंचची हाईट आहे, पण मी 9.5 घेते. मग तिथून 3 इंच खाली घेतलं आणि 4 इंच त्यामध्ये 2 इंच प्लस करून 1.5 इंच मार्जिन टाकून ही रेषा वळून घेतली आतली. चला तर आता आपल्याला मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. तर मी हाफ घेतला. हाफ मार्क करून मोंढ्याच्या तिथं हाफ वरतून सव्वा खालतून सव्वा घेऊन हा काय मोंढ्याचा आकार देऊन घेते. हे बघा स्लीव्ज खूप मस्त बसते. तर अशा पद्धतीने मी आपली स्लीव्ज कटिंग करून घेते. आता आपली स्लीव्ज कटिंग करून झालेली आहे. चला तर आता आपल्याला मेन फॅब्रिकवरती कट करून घ्यायचं आहे. मी फ्रंट पण मोंढा कट करून घेते स्लीव्जचा. फक्त लक्ष देऊन लावायचा आणि तुम्ही जर नाही कट केला मोंढा तर तुम्ही स्टिच करताना कट करू शकता. चला तर ही मोठी बॉर्डर होती ती मला हाताला नको होती. मला हाताला छोटी बॉर्डर लावायची होती. प्रत्येक वेळेस मी मोठी बॉर्डरच लावते, पण नाही, आता मी ठरवलं की मी छोटी बॉर्डर लावणार आहे या ब्लाऊजला. तर बघू कसा दिसतो. हे काय मी एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेते आहे. हा बॅक पार्ट मी इथं कट करून घेतलेला आहे. आता लगेच आपण स्लीव्ज पण कट करून घेऊ. ही छोटी बॉर्डर होती
आणि छोट्या बॉर्डरला आपण स्लीव्ज कट करून घेऊ. एक्स्ट्राचं थोडंसं फॅब्रिक ठेवून मी स्लीव्ज पण कट करून घेतलेली. चला तर आता आपण फ्रंट पार्ट लगेच ठेवून कट करून घेऊ. हे काय आपलं इथं आता कटिंग झालेलं होतं. तर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत स्टिचिंग कसं करायचं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.